आज पहा गट ब पूर्वपरीक्षा 2026चा पेपर बघा पार पडलेला आहे. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे त्यांची बघा सगळी गर्दी कशावर जाते तर ते की काय वेगवेगळ्या क्लासेसनी उत्तर काय दिली किंवा त्या पेपरवर डिस्कशन. तर माझं वैयक्तिक अनुभवातून मत असं आहे की त्या नादाला किंवा ते जे आयतं मिळते त्या गोष्टीच्या पाठीमागं तुम्ही लागलं नाही पाहिजे. ते कसं आत्मघातकी आहे आणि ते करण्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे तर ह्याविषयी आपण बोलतोय. लक्षात घ्या, मुळात ती उत्तरं बाहेर रेडीमेड पाहू नका. म्हणजे लक्षात घ्या एक पहिली गोष्ट तर ते बाजाराचं त्यामध्ये जे गणित असतं ते व्ह्यूजचं आहे. लक्षात घ्या, पण तुमचं काय आहे त्यामुळं कठोर आत्मपरीक्षण ज्याला आपण म्हणतो ते घडत नाही. ते तुम्ही कसं एक सहज मनात आलेली भावना आणि पटपट पटपट तिकडं ते उत्तर बघायला लागतं आणि आपण काय केलं हे बघता. तर ते चुकीचं आहे. इंडिपेंडंट थिंकिंगला त्यामुळं फटका बसतो. दुसरी गोष्ट आहे की ती आत्मघातकी सवय म्हणजे आपला त्यात पुढं जो काय आपल्याला बोध घ्यायचा आहे तो प्रॉपर घेता येत नाही. म्हणजे ही पहिली गोष्ट आहे. दुसरी काय आहे म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे की स्वतःच्या नोट्समध्ये उत्तरं शोधली पाहिजेत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ज्या नोट्स वापरत होता, जे अभ्यास साहित्य वापरत होता त्यामध्ये तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजेत. त्यात जर ते मिळत नाहीत त्यावेळेला तुम्ही सोर्सेस पाहायला पाहिजेत. लक्षात घ्या, सोर्सेस म्हणजे समजा इतिहासाला गाठाळ आहे किंवा मग इतिहासाला पुढं आधुनिक भारत असेल तर मग गृहर आहे किंवा काय ते उपलब्ध करून त्यामधून त्या गोष्टी बघायला पाहिजेत. लक्षात घ्या, मूळ सोर्स जे असतात अशा सोर्समधून गुगल आणि AI माध्यमातून नव्हे. म्हणजे लक्षात घ्या, तर त्यामुळं काय असतं की ते तुमचं इन्सिडेंटल रीडिंग ज्याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष रीडिंग अप्रत्यक्ष वाचन म्हणजे ते तुम्हाला त्यातनं कळत असतं. म्हणजे ती दुसरी गोष्ट करायला पाहिजे. त्यानंतर काय आहे की ज्या तुम्ही आयोगाच्या ॲन्सर कीची प्रतीक्षा करायला पाहिजे. अलीकडे राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची ॲन्सर की लगेच दुसऱ्या दिवशी आलेली होती. तर ही पण आपण अपेक्षा करूया की उद्या संध्याकाळपर्यंत ती येईलच. त्यामुळं पेशन्स हा एक ह्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आणि मग ती तुलना करायला पाहिजे. लक्षात घ्या, त्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची ॲन्सर की अशी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बनवायला पाहिजे आणि ती तुलना मग ती तुम्हाला करायला पाहिजे. ॲन्सर की स्वतः बनवल्यामुळं किंवा उत्तर आपण स्वतः शोधल्यामुळं आपला आवाका काय आहे, आपल्या नोटचा आवाका काय आहे, आपण कुठंपर्यंत पोचलो आहे म्हणजे आणि कुठं आपण कमी पडतो आहे ह्याची बघा ज्याला ग्राउंड रिॲलिटी आपण म्हणतो तसं वास्तव आपल्याला त्यातनं कळू शकतं. लक्षात घ्या, ह्याला तुम्ही एक साधं शब्द वापरू शकता बघा, सेल्फ ऑडिट आहे. ते स्वतः ॲन्सर की स्वतःच्या सोर्सेसमधनं वापरत असलेल्या तयार करणं म्हणजे ते सेल्फ ऑडिट आहे, ते गरजेचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी एक गोष्ट काय आहे की पुढील काळासाठी म्हणजे आता जर तुम्हाला ह्यातनं काही बोध घ्यायचा असेल तर तुम्ही आज पेपरला जो तुमचा अनुभव आला किंवा मी तर म्हणेन की पेपरच्या अगोदर सुद्धा तणावात तुम्ही असाल तर तो तणाव कशा स्वरूपाचा होता, काय मनातल्या भावना होत्या, ॲक्च्युअल पेपरमध्ये वेगवेगळ्या वेळी मनात कोणते म्हणजे भाव तरंगले आणि पेपर झाल्यानंतर सुद्धा आत्ता तुमच्या मनाची अवस्था काय आहे हे ॲक्च्युली तुम्ही लिहून काढलं पाहिजे 1-2 पेजेसवर. जर्नलिंग त्याला म्हणतात. किंवा हा जो अनुभव आहे तर तो तुम्हाला पुढच्या काळात तयारीत दीपस्तंभाप्रमाणे काम करतो. त्यामुळे ते काम करायला पाहिजे बघा. लक्षात घ्या, ज्याला आपण म्हणतो ना रॉ परफॉर्मन्स डेटा किंवा तसा म्हणजे आपला परफॉर्मन्स कसा झाला आहे त्याबद्दल स्वतःचं आकलन काय आहे म्हणजे लक्षात घ्या ते तुम्ही लिहून काढलं पाहिजे. आणि मी असं पण सांगेन की एखाद्याची भावना काय आहे की बाबा त्याला काहीच बघू वाटत नाही, ना पेपर बघू वाटत ना ॲन्सर की बघू वाटत, ती आता नको, तर ती सुद्धा भावना स्वाभाविक आहे. अबनॉर्मल किंवा अनैसर्गिक असं त्यात काही नाही. लक्षात घ्या, ज्याला म्हणतो आपण डिजिटल डिटॉक्स किंवा काय प्रकार हे गेले 15 दिवस काय तुमचा मेंदूनं जो काय लोड घेतलेला असतो त्यातनं मेंदूला रिकव्हरीला वेळ द्यावा लागतो. तुमचं मन सांगत असेल की तरी आता शांत राहा तर अगदी रिलॅक्समध्ये की येईपर्यंतचा वेळ घालवायला पाहिजे. लक्षात घ्या, तर ह्या गोष्टी आहेत. अंतिमता मी काय म्हणेन की आता ह्या जे व्ह्यूज आहेत किंवा अशा गोष्टींचं तुम्ही कंज्युमर बनवू नका. म्हणजे ज्याला आपण ग्राहक म्हणतो त्याऐवजी तुम्ही स्वतः ॲनालिस्ट बना आणि ते तुम्हाला पुढच्या काळात स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो ते घडवायला मदत करेल. आणि ही स्टेप चुकल्यामुळं बरेच जण म्हणजे मागची गट ब पूर्व झाली, नंतर राज्यसेवा पूर्व झाली, नंतर आता गट ब पूर्व 26 झाली, आता ची मुख्य परीक्षा येईल नंतर, म्हणजे असंच चालू राहतंय. म्हणजे मागच्या वेळच्याच चुका पुन्हा 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 घडतायत. आणि बऱ्याचदा काय होतं तुमचा अभ्यास एका बऱ्यापैकी लेव्हलला असतो, एक बऱ्यापैकी चांगली पातळी असते आणि तरीसुद्धा अपयश येतं.
तर हे बघा कुठंतरी तुमचं माइंड ज्याला ट्रेनिंग म्हणतो ते कमी पडलेलं असतं आणि त्या माइंड ट्रेनिंगचा महत्त्वाची स्टेप हे म्हणजे हे आताचं स्वतःचं सेल्फ ऑडिट आहे, ते तुम्ही करणं गरजेचं आहे. तर आता हे जे मी बोललेलो आहे ना, ते पेपर झाल्या तुमचा आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे प्रोजेक्ट छाया MPSC, त्या चॅनेलवर हे शब्दबद्ध केलं आहे बघा. थोडक्यात तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल किंवा काय, ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा किंवा तिथं स्टेप्स दिलेले आहेत, त्या तुम्ही स्टेप्स तशा पद्धतीनं फॉलो करा. तुम्हाला नजीकच्या काळात त्याचा नक्की चांगला फायदा होईल.